श्रीराम जय राम जय जय राम. नमस्कार, आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज 4 ऑगस्ट, वार मंगळवार. तर आज आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी प्रवचन मी तुम्हाला सांगणार आहे. तर आजच्या प्रवचनाचा विषय आहे वासनेला कसे जिंकता येईल. चला तर मग हा श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा अमूल्य विचार समजून घेऊया. मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असतात. कधी पैशाची, कधी मानसन्मानाची, कधी प्रसिद्धीची, तर कधी एखादी गोष्ट मिळवण्याची. अशा अनेक प्रकारे इच्छा असतात. पण महाराज सांगतात, एक इच्छा पूर्ण झाली की म्हणून मन कायमचे शांत होत नाही. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा निर्माण होते. अशी अखंड धावपळ सुरूच राहते. म्हणूनच खरे समाधान मिळत नाही. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात की वासनेवर विजय मिळवण्यासाठी फक्त इच्छांना दाबून ठेवणे हे पुरेसे नाही. त्यासाठी मनाला भगवंताच्या नामाशी जोडणे आवश्यक आहे. ज्या मनात सतत रामनाम असते त्या मनात विषय वासना हळूहळू कमी होऊ लागते. कारण जेव्हा मनाला भगवंताच्या प्रेमाचा आनंद मिळतो तेव्हा बाहेरच्या आकर्षणाचे महत्त्व आपोआप कमी होऊ लागते. महाराज एक सुंदर संदेश देतात. आपण कोणाचेही नसून फक्त भगवंताचे आहोत. हा विचार मनात दृढ झाला की अनेक इच्छा, अहंकार आणि अपेक्षा कमी होऊ लागतात. मित्रांनो, आपण रोज थोडा वेळ मोबाईल, TV आणि इतर गोष्टींसाठी देतो. तर दिवसातील काही मिनिटे रामनामासाठी का देऊ नयेत? फक्त काही मिनिटे मनापासून भगवंताचे स्मरण करा. तुमच्या मनात शांतता, समाधान आणि आत्मविश्वास वाढू लागेल. आजच्या प्रवचनाचा सार एका वाक्यात सांगायचा झाला तर, वासना जिंकायची असेल तर मनाला भगवंताच्या नामात रमवा. रामनाम हे फक्त मनाला शुद्ध करणारे आणि जीवनाला आनंद देणारे सर्वात मोठे साधन आहे. चला, आजपासून एक छोटासा आपण संकल्प करूया. रोज काही वेळ रामनाम घेऊया, भगवंतावर विश्वास ठेवूया आणि आपल्या मनाला चांगल्या विचारांनी समृद्ध करूया. श्रीराम जय राम जय जय राम. आजचा संदेश: ज्या मनात रामनाम आहे त्या मनावर कोणतीही वासना राज्य करू शकत नाही. जर तुम्हाला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे असेच रोजचे प्रवचन ऐकायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि अशाच रोजच्या आध्यात्मिक प्रवचनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या एका लाईक, शेअरमुळे महाराजांचे अमूल्य विचार अनेक भक्तांपर्यंत पोहोचले जातील. श्रीराम जय राम जय जय राम.